धाड पडली आहे। रवींद्र वायकर हे ठाकरे गटाचे आमदार आहेत। तर जोगेश्वरी भूखंड प्रकरणी छापेमारी करण्यात येते। आज सकाळी 8:30 वाजतापासून अधिकाऱ्यांकडून ही तपासणी सुरू आहे। रवींद्र वायकरांच्या घरावर ईडीची धाड पडली आहे। रवींद्र वायकर हे ठाकरे गटाचे आमदार आहेत। जोगेश्वरी भूखंड प्रकरणी त्यांच्या घरावर ही छापेमारी सुरू आहे। आज सकाळी 8:30 वाजतापासून अधिकाऱ्यांकडून ही तपासणी सुरू आहे। रवींद्र वायकरांच्या घरावर ईडीची धाड पडली। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। रवींद्र वायकर हे ठाकरे गटाचे आमदार आहे आणि जोगेश्वरी भूखंड प्रकरणी ही छापेमारी करण्यात येते। तर आज सकाळी 8:30 वाजतापासून अधिकाऱ्यांकडून ही तपासणी सुरू आहे। रवींद्र वायकरांच्या घरावर ईडीची धाड पडली। आताची मोठी बातमी आपण पाहतोय। जोगेश्वरी भूखंड प्रकरणी 60 ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे। आज सकाळी 8:30 वाजतापासून अधिकाऱ्यांकडून ही चौकशी सुरू आहे। या संबंधित अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सचिन गाड। सचिन, सध्याचे काय अपडेट्स आहेत? नक्कीच सकाळपासून ईडीचे पथक हे रवींद्र वायकर आणि त्यांच्या पार्टनरांच्या घरी तसेच कार्यालयांवर धाड सत्र राबवत आहे। जवळपास 60 ठिकाणी ईडीची कारवाई इथे सुरू आहे। जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी ही सगळी कारवाई सुरू आहे। या भूखंडाचा गैरवापर करणे तसेच तथ्य लपवून तिकडे पंचतारांकित हॉटेल बांधण्याची परवानगी घेण्याचं हे संपूर्ण प्रकरण आहे। सुरुवातीला मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणी गुन्हा दाखल केलेला होता। भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्या तक्रारीवरती हा गुन्हा दाखल करण्यात आला। मात्र त्यानंतर रवींद्र वायकर हे कोर्टात गेले होते। मात्र कोर्टाने त्यांचा दावा फेटाळला आणि त्यानंतर अखेर हा गुन्हा दाखल झाला। गुन्हा रद्द करण्याची रवींद्र वायकरांची मागणी होती। मात्र जेव्हा कोर्टाने गुन्हा योग्य ठरवला त्यानंतर ईडीने देखील या प्रकरणात गुन्हा दाखल केला आणि आता ईडीचं धाडसत्र आपल्याला दिसून येते। आता कोणकोणती कागदपत्रे या संपूर्ण धाडसत्रातून ईडीच्या हाती लागतात हे पाहणं महत्त्वाचं राहील। अगदी सचिन, त्यामुळे यापुढे आता काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं असेल। रवींद्र वायकरांच्या घरावर ईडी धाड पडली आहे। रवींद्र वायकर हे ठाकरे गटाचे आमदार आहे। याआधी देखील ठाकरे गटाच्या आमदारांवर कारवाई झाली आणि आता आज रवींद्र वायकर यांच्या घरी ईडीची धाड पडली आहे। जोगेश्वरी भूखंड प्रकरणी छापेमारी करण्यात येते। तर आज सकाळी 8:30 वाजतापासून अधिकाऱ्यांकडून ही तपासणी सुरू आहे। या संबंधित प्रतिक्रिया देण्यासाठी थेट सुषमा अंधारे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहे। सुषमा अंधारेजी, रवींद्र वायकर यांच्या घरी ईडीची धाड पडली आहे। याआधी देखील ठाकरे गटांच्या कार्यकर्त्यांवर, नेत्यांवर ही कारवाई सुरू आहे। तुमची पहिली प्रतिक्रिया? मी ह्याच्या आधी तीच प्रतिक्रिया दिली ती पुन्हा एकदा देते की जो सन्माननीय पक्षप्रमुखांच्या सोबत ठामपणे आणि प्रामाणिकपणे निष्ठेने उभा असेल त्या प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारच्या त्रासाला सामोरं जावं लागेल। त्यापैकी ईडीचा एक त्रास आहे। कदाचित सन्मान्य वायकर साहेबांनी जर आत्ता म्हटलं की मी गिव्हअप करतो आणि मी तुमच्यासोबत यायला तयार आहे, तर जे ईडीचे अधिकारी तिथे थांबलेले आहेत तेच कदाचित त्यांना नंतर चहाचं निमंत्रण देऊन निघून जातील। त्यामुळे याला फक्त राजकीय सूडभावना, याच्या पलीकडे मी काही फार बघत नाही। सुषमाजी, खरं तर आगामी आता निवडणुका येणार आहेत, त्या पार्श्वभूमीवर हे सगळं होतंय, त्यामुळे आता ठाकरे गटाला निशाणा केलं जातंय असं काही तुम्हाला वाटतंय का? चांगली गोष्ट आहे, आनंद आहे आम्हाला। उलट म्हणजे याची आम्हाला पोचपावती तुम्ही देताय की ज्या अर्थी निवडणुका समोर ठेवून ठाकरे गटाला टार्गेट केलं जातंय, याचा अर्थ भाजपासाठी अजूनही एवढे लोक फोडल्यानंतरही सगळ्यात मोठं आव्हान हे महाराष्ट्राच्या राजकारणात फक्त आणि फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष उभा करून आहे आणि ते आव्हान त्यांना काही केल्यामुळेच निघत नाहीये असा याचा अर्थ आहे। मला वाटतं मी हे फार सकारात्मक घेतलं पाहिजे। अगदी अंधारेजी, मात्र उद्या आमदार अपात्रते प्रकरणी निकाल आहे आणि त्याच्या आदल्या दिवशी अशी कारवाई होणं हे खरं तर नकारात्मकतेने बघायचं का? नाही, अजिबात हे नकारात्मकतेने बघायचं नाही। आणि उद्याच्या कारवाईच्या निकालाकडे, तो कसलाही निकाल असेल, चांगला असेल, वाईट असेल, काही असेल, तर त्याच्याकडेही नकारात्मकतेने बघायचं नाही। कारण नार्वेकर काय करू शकतात, नार्वेकरांनी कशा पद्धतीने अगदी 2023 टोलवत नेलं। शेवटचं अधिवेशन सुद्धा या सगळ्या घटनाबाह्य सरकारच्या आमदारांना फार छान एन्जॉय करू दिलं। ही नार्वेकरांची कृपादृष्टी त्यांच्यावरची आपण समजू शकतो। त्यामुळे या सगळ्यांकडे आम्ही फार काही, आणि नार्वेकरांकडूनही फार मोठे आम्ही काही एक्सपेक्टेशन ठेवत नाही। आमचं टार्गेट हे आम्ही निवडणुकीच्या मैदानात आम्हाला काय परफॉर्मन्स द्यायचा आहे ते ठेवून आहोत आणि मला वाटतं आम्ही आमच्या निवडणुकीच्या कामावरती जास्त फोकस करून आहोत। अगदी अंधारेजी, धन्यवाद या सविस्तर प्रतिक्रियेसाठी।